ही देखील समस्या देखील सेम असते. कधी कधी काही ठिकाणी आपण जर काल पाहायला गेलो तर तुमच्या मैदानामध्ये 8च संघ ग्रामीण खेळले. मी 10चा आपण आज लॉट पाहतोय, पण दादरपाडीच्या मैदानामध्ये 12चा लॉट आहे. त्यामुळे थोडंसं आणखीन टेन्शन देखील असेल खेळाडूंना. प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की कमीत कमी आपण फायनल 3 ओव्हर 2 ओव्हरची खेळवावी, पण कधी 12चे लॉट असतं तेव्हा थोडंसं आयोजकांनी देखील ती खंत वाटते की एवढं मोठं आपण आयोजन करत असतो तेव्हा त्या आयोजनामध्ये देखील फायनल मेगा फायनल 3 षटकांची खेळली तर आणखी खेळाडूंचं आपल्या खेळ देखील पाहायला मिळत असतं. पण वळूयात आपण बॅक टू क्रिकेट, जिथे आदित्य पाटील दाखल झाले गोलंदाजी करण्यासाठी आणि समोर करण मडवी नॉस्टेकिंगला आपण कृतिज्ञ मडवी ज्युनियर करण मडवीला पाहू शकता. समोर गावठाणचा करण. पहिलाच बॉल नव्हता इशारा आलाय आणि पहिल्या चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. करण मडवीच्या बॅट मधून आलाय. चौकार आलाय. 1+4 पंजाब मिळत असताना तो म्हणजे भूमिका स्पोर्ट चिरली या संघाला. आज अनिकेत गळत सावरकर यांनी खरं तर या संघाला प्रस्तुत केल्या. आज हरिचंद्र स्मृती क्रिश अद्विक 11 भूमिका स्पोर्ट चिरली या नावाना संघ देखील खेळतो आणि 2 तगडे आयकॉन घेतले जी इन्फॉर्म आहेत. खरं तर पावसाळी रबर बॉलची स्पर्धा म्हटलं की चैतन्य पाटील करण मडवी ही खरं तर ऑल सीझन इन्फॉर्म असतात हे दोन्ही खेळाडू. त्यावेळेचा बॉल अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, पण आउटसाइड ऑप्शन देखील पाहायला मिळतो. उद्या देखील धारावीच्या मैदानामध्ये दादरपाडा संघातून आपण करण मडवीला खेळताना पाहणार आहोत. तिथे देखील फार मोठं आयोजन आहे. बऱ्याचशा खरं तर येणाऱ्या दिवसा जे संघ आहेत त्यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था, प्रेक्षकांना सुद्धा लकी ड्रॉ मध्ये सायकल आहे. त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक देखील आहे. एवढी मोठी स्पर्धा उद्या खेळताना आपले खेळाडू पाहायला मिळणार आहेत. हा एक वेगळा आनंद पाहायला मिळेल. उद्या देखील करण मडवी चैतन्य पाटील हे धारावीच्या क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायला मिळतील. पण उद्या बॅक टू क्रिकेट जिथं आदित्य पाटील गोलंदाज दाखल झालाय. करणचा हा फटका हेलिकॉप्टर लुक लगावण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. थ्रो देखील चांगला आहे तन्मयचा, पण रनिंग बिटवीन चांगली पाहायला मिळाली आणि या 2 धावांनी धावपट्टा धाबा लागले गेले ते 8 धाबा. आणखी मात्र इथं बक्षीस येते ज्या खरं तर स्पर्धेची मुख्य आयोजक आहे. हे स्पेशल बक्षीस आहे करण महेश मडवी गावठाण खेळाडू, त्यासाठी वैयक्तिक बक्षीस आलंय. आदित्य पाटील तिथे गोलंदाजी करतो. यावेळेचा बॉल जसा आलाय त्याच वेगाने चेंडूला पाठवलाय. वाईड इस्लामांच्या वरतून सर्वाधिक लांब लचक आलाय षटकार करण मडवीच्या बॅटमधून आणि त्याच्यासाठी मात्र बक्षीस आलं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक संचित टाकले आणि आयुष मडवी यांच्या वतीनं जर अर्धशतक करण महेश मडवीच्या बॅट मधून आलं तर तब्बल 10,000चं कॅश प्राइज करणला दिलं जाईल. एक आगळं वेगळं बक्षीस हे प्रचंड करतं फॅन फॉलोअर्स असतात आणि करणसाठी आता मात्र 10,000 कॅश प्राइज पाहायला मिळणार आहे. आणखीन एक यावेळेचा फटका हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आदित्य पाटील सुद्धा तेवढाच एक नामांकित गोलंदाज आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा तो देखील खेळला. अनेक वेळा जर पाहायला गेलं गावठाण संघातून देखील तो खेळला आणि त्यामुळं एकत्र खेळले तर आदित्य आणि करण एकमेकाचे खर्च बऱ्याचशा गोष्टी त्यांना ठाऊक आहेत. यावेळेचा बॉल अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक रोहित आलेत वेगानं. इथून आणखीन एक सिंगल रन्स मिळेल आणि एक धाबेनिशी धावपट्टा धावा लागले गेल्यात त्या बिनबाद 15 धावा. आपण विचार केला करणचा तर 5 चेंडू त्यानं फेस केले तर 13 धावांवर तो वैयक्तिक खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण आता स्ट्राईकला करणला पाहू शकतो. चिरल्याचा करण सध्या ऑन द स्ट्राईक आला. धापडला धाबा लागले गेले त्या 15. सुरुवात चांगली राहिल्या. आदित्यच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर अवघ्या 9 धावा आल्या होत्या, पण एक षटकार एक चौकार करणच्या बॅट म्हणून आल्या. त्यामुळे आयकॉनच्या विरुद्ध आयकॉन अशी सुद्धा आपल्या बिग फाईट पाहायला मिळते. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग लीग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, पण स्वतः यष्टरक्षक साईश मात्र हा चेंडू अडवतात. जिथे मिळाली जाईल ही एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावपट्टा आणखीन एक चेंडू आहे. 5 चेंडूमध्ये धाबा 15-16 पाहायला मिळतात. जिथे आदित्य पाटीलचा षटक थोडंसं महागडवर राहिल्या. तर विचार केला तर ज्या पद्धतीने आदित्य ओळखला जातो सातत्याने इकॉनॉमी गोलंदाजी करत असतो, जास्त डॉट बॉल जास्त तो विकेट त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतात. पण यावेळी करण मडवीच्या बॅटमधून मोठे फटके आले, त्यामुळे थोड्याशा धावा देखील बनल्यात भूमिका स्पोर्ट चिरली संघासाठी. कोलामध्ये हा चेंडू टाकला होता, अक्षरशः त्याला खोदून काढला.
वाईडिश लॉंग रिलीज मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पंकज येतात. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न धाडसी केलाय करणनं आणि काय कमालीची रेनिंग बिटवीन पाहायला मिळत्या आणि या दोन धावनीशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 18 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि टीम पोहोचली आहे ती म्हणजे हरिचंद्र स्मृती क्रिश अदबी केली पण भूमिका स्पोर्ट चिरले संघ बिनबाद 18 वर. आणखीन 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडं कॉपरेट करा जास्त टीम, थोडं स्पीडअप करा. आयोजन कमिटी देखील तत्परतेने खरं तर आयोजन करते. विशेष आपण त्यांचं देखील कौतुक करूयात. मयूर स्मृती चषकामध्ये पुढल्या वर्षी मात्र आणखीन दर्जेदार आपल्याला आयोजन पाहायला मिळेल. आणखी एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळणार आहे आणि जर विचार केला तर सातत्यानं नेहमीच मोठं आयोजन राहिले ते म्हणजे टीम गावदेवी गावठाण या संघाचा. तन्मय ठाकूर आला गोलंदाजी करण्यासाठी आणि 18 धावा दापटा लागल्या गेल्यात. गोलंदाज तन्मय ठाकूर तैनात झाला. समोर करण मडवी चिरल्याचा उभ्या हाताचा हा फलंदाज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आडवतात ना वाईडिश लॉंग रिजन क्षेत्र क्लिअर करणारा एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. करण मडवीच्या बॅट मधून आलाय हा चौकार. चौकार आले आणि 22 धावा दापट्या लागल्या गेल्यात. अकुट टप्प्याचा बॉल अगदी पाहायला गेला तर थोडस उंची गाठणारा चेंडू देखील पाहायला मिळाला. अगदी तगडा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न तन्मयाचा पाहायला मिळाला आणि एक्स्ट्रा स्वरूपात देखील धाव जोडली जाईल आणि दापटा धावा लागल्या गेल्या त्या 23 धावा. करण मडवी सध्या स्ट्राईक रेंजच्या बॅटमॅन चौकार देखील पाहायला मिळाला. 2 चेंडू त्यानं फेस केलेत. 5 धावा संख्येवर तो देखील खेळतोय. अतिशय चांगली त्याची कामगिरी पाहायला मिळाली. अगदी कोलामध्ये टाकला होता तन्मयनं हा बॉल. पाठीमागं क्षेत्ररक्षक राज करत धावतात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळाला आणि इथून मात्र वाईटचा देखील इशारा 1+2 3 धावा आणखी मिळाल्या जातील ते म्हणजे भूमिका स्पोर्ट चिरली या संघाला आणि या 3 धावांनी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 26 धावा. 2 करण मडवी एकाच संघामधून खेळताना आपण पाहतोय आणि काय कमालीची बॅटिंग दाखवल्या. कधी गावठाणचा करण मडवी भारी पडतो, कधी चिरल्याचा करण आणि यावेळेचा फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आर्यन नाईक बामणडोंगरी संघाचा ज्यांना चेंडू पकडला. अवघी 21 धावा मिळाली आणि एकेरी धाबेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 27 धावा. तन्मयच्या विरुद्ध 2 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. त्यामुळे थोडंसं महागडी षटक देखील पाहायला मिळते ते म्हणजे तन्मय ठाकूरचं. आज पाहायला गेलं तर अजय कुमटे यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. सचिन स्मृती जासी संघ आणि अनेक संघांना ज्यांनी पुरस्कृत केलं. असं पाहायला गेलं तर बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जे संघ पुरस्कृत करत असतात असे अजयजी कुमटे यशस्वी संघ मालक आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर एक संघ जिंकला आहे दादरपाडा संघानं. त्यामुळं तो देखील संघ तेवढा ताकदीचा संघ म्हणून पाहायला जाईल. त्यावेळेचा बॉल अगदी स्लोवर पद्धतीचा पाहायला मिळाला. फिंगर रोल केले चेंडूला आणि चेंडू पुढ्यामध्ये पडला होता. करण देखील थोडस सरप्राईज राहिलाय. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतो आणि कमालीची वापसी केली तन्मयनं. मागील काही चेंडू थोडीशी खराब देखील फेकले होते पण त्यानंतर आता चांगली वापसी पाहायला मिळाली. करणच्या समोर निर्धाव चेंडू आलेत. त्यामुळं एक चांगलं षटक म्हणावं लागेल ते म्हणजे तन्मय ठाकूरचा. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेचा बॉल चांगला आहे पण मिसचा मिठो पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न कमालीची गोड मैदानामध्ये चालू आहे आणि चांगली रनिंग बिटवीन अक्षरशः 3 धावा कुठून काढल्यात आणि या 3 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात त्या तब्बल 30 धावा. मैदानामध्ये पाणी पाठवा कारण धावा काय बनवल्या गेल्यात. भूमिका स्पोर्ट चिरले संघानं. दोन्ही करण आणि त्याच्या खरं तर बॅट नंतर रन येतात हे देखील तेवढंच गरजेचं आहे. चला नाणेफेक आपण करून घेणार आहोत. दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध पारगाव. आणखीन एक मोठी आपल्याला लढत पाहायला मिळेल. एका बाजूला पारगाव संघामध्ये आपल्याला जयेश भोईर भातांग आणि दुसऱ्या बाजूला अविनाश वाघ
वाघाची वाड्याशी आयकॉन पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला परेश ठाकूर दुतुम आणि त्यांच्या सोबत रत्नदीप चौधरी वळवली अशी दोन्ही खरं तर हे सर्व आयकॉन आज खेळताना पाहायला मिळतात. सत्याने जर विचार केला तर ही देखील चांगली लढत, कारण एका बाजूला करण मडवी आहे, दुसऱ्या बाजूला चैतन्य पाटील देखील तेवढाच इन्फॉर्म मध्ये बऱ्याचशा मैदानामध्ये त्याची बॅटिंग प्रत्येकाला आवडत असते. आणि जर पाहायला गेलं तर गेल्या महिन्यामध्ये ब्राह्मण बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केला असं चैतन्य पाटील या चिरले संघामध्ये ॲज अ आयकॉन खेळताना पाहायला मिळणार आहे. चला मात्र दुसऱ्या सामना जो होणार आहे त्याची आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. तर आपण चेतन भोईर यांना आपण इन्व्हाइट करूयात. दादरपाडा संघाचे यशस्वी कर्णधार आहेत आणि त्यांना आपण विनंती करतो आपण या, आणि पारगाव संघाच्या संघनायकाला देखील विनंती केली जाते आपण या आपला होणारा सामना पारगाव विरुद्ध दादरपाडा. दापरला धावा लागले त्या 30 धावा. आणखीन 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेचा बॉल अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वाईड इस्लाम रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धाबेनिशी धावा लागल्या गेल्या त्या 32 धावा, 32 रन्स. 32 धावा धापडला लागले गेलेत आणि या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. तन्मय ठाकूरच्या षटकाचा आपण विचार केला तर 5 चेंडूमध्ये 14 धावा आल्या. यावेळेचा बॉल आणि त्या बॉलवर आक्रमण केलंय. डीप बॅकवर्ड स्पेल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि बऱ्याच उशिरा मात्र एक महत्वाची विकेट मिळवलाय तन्मय ठाकूरनं. पहिला हात लागलाय टीम हरिचंद्र स्मृती क्रिश अतिबिक 11 भूमिका स्पोर्ट चिरले संघाला. करण मडवी बॅक टू पॅव्हलियन. बत्तीस धावा आपल्याला लागले गेले आणि अजूनही शेवटचे षटक बाकी आहे. आणि करण मडवीचा विचार आपण वैयक्तिक केला तर तो 18 वर खेळतो आणि त्यासाठी वैयक्तिक बक्षीस देखील आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आयुष मडवी आणि संचित टकले यांच्या वतीनं अर्धशतकी खेळीसाठी त्याला बक्षीस आहे. पण आता शेवटी 6 बॉल मध्ये 36 धावा जर आल्या तर अर्धशतक बनवू शकते करणचं. पहिलाच फुलटॉस बॉल नितीनच्या विरुद्ध आक्रमण केलंय. चेंडूला पाठवलं मिड विकेट इजन पलीकडं. करण मडवीच्या बॅट मधून आलाय हा लॉंग सिक्सर. पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला करण मडवीच्या बॅट मधून नितीनच्या विरुद्ध आक्रमण केलं आणि धावा लागले गेले त्या 38 धावा 38 रन्स. यावेळेचा आणखी एक फटका अक्षरशः खोदून काढला करण मडवीच्या बॅट मधून. क्लासिकल स्ट्रोक बॅक टू बॅक आलेला हा दुसरा षटकार. चौबीस 40 धावा. काय कमालीची बॅटिंग दाखवली करणनं आणि आणखीन 20 धावा आल्या तर तब्बल 10,000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल आणि ते देखील ऑन कॅमेरा पण पाहणार आहोत. करण मडवीसाठी वैयक्तिक बक्षीस आलाय
आणि सर्वाधिक बक्षीस पटकावणारा खेळाडू कोण असेल तर नाव आहे ते करण. मग जेव्हा सुनील मडवी असतील, धनंजय मडवी असतील ना, किंवा अनेक प्रेक्षक असतील, त्याचा चाहता वर्ग प्रचंड. इंस्टाची फॅमिली पाहायला गेले तर जवळजवळ 80 ते 90,000 फॉलोअर्स या खेळाडूला फॉलो करतात. त्यामुळे प्रचंड खेळाडूची चर्चा देखील तेवढीच रंगली जाते. 44 धावा दापडा लागले गेले तर वैयक्तिक 30 धावेवर तो खेळतो. आणखीन 20 आल्या तर तब्बल 10,000चे कॅश प्राइज देखील करणला दिले जाईल. नितीनच्या विरुद्ध लोवर फुलटॉस पण समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्र खाली आहे, चेंडू चाललाय सीमा पार, सलग तिसरा आलाय. बॅटिंग यावेळेस एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या करण मडवीसाठी. उद्या देखील धारावीच्या मैदानामध्ये दादरपाडा संघामध्ये चैतन्य पाटील, करण मडवी खेळतील. पण समोर आता पामंडोंगरी संघ आहे, धडकी बनवणार दुसरं नाव. पण करणचा खरं तर आज बोलबाला राहिला. काय कमालीची बॅटिंग दाखवली त्यानं. आणखीन एक होण्याचा प्रयत्न जरूर होता. बायडिश लॉंग मध्ये वेगानं पंकजाला एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न हातातून चेंडू निसटलाय आणि इथून मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. अगदी स्वतःचा जीव मुठीत घेऊन धावतोय करण. कारण एक धाव आज भूमिका स्पोर्ट्स चिरली संघासाठी बनवायची आहे. आज माझ्या मित्रानं टीम पॅक केला, अनेकीत घरसाठीच खेळायचं आणि आज मित्रासाठी करत तो लढतोय. धाव पडला, धावा पाहायला घेतो. वैयक्तिक 12 चेंडू तो खेळलाय आणि 38 धावा त्याच्या बॅट मधून देखील पाहायला मिळतात. स्कोर पोहोचला 52 आणखी एक चेंडूला पाठवलाय वाईड लॉंगच्या वरतून. गावठाण गावतो सितारा आणि उरणचं बेटर फ्युचर त्याच्या बॅट नळेला. आणखीन एक षटकार आणि या षटकारांना धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 58 धावा 44 वर खेळतोय. बॅटिंग आली सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन होते. भूमिका चिरले एकटा लढलाय गावठाणचा वाघ, तो देखील भूमिका स्पोर्ट्स चिरले संघासाठी. एक षटकार आला तर 50 होईल. यावेळीचा फटका जरूर चांगला आहे. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, झेल जरूर टिपला. पण बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या करण महेश बडदीसाठी. काही कमालीचा लढलाय. 3 षटकांमध्ये वैयक्तिक 44 रनवर तो खेळलाय आणि संघाला नेऊन ठेवले ते म्हणजे 58 या धावसंख्येवर. आणि 59 धावांचं आव्हान असेल ते टीम सचिन स्मृती जासई संघासमोर. चला टॉससाठी पारगाव टीम या. आपण विनंती करूया मंगेश दादा सत्वा भगत, न्यू रायझिंग यंगस्टर कॉमेंटेटर पारगाव आहे आणि त्यांना आपण विनंती करतो मंगेश दादा सत्वा भगत आपण या. आपण सुद्धा सर स्वागत आहे. पारगाव म्हणण्याचा सागर पाटील यांची नेहमी आठवण येत असते आणि स्पेशल त्याच्याकडे आवाज भरपूर आहेत. तर आपण सध्या मंगेश दादा यांना बोलूयात, इन्व्हाइट करूयात. आपण या. आपण सुद्धा सर स्वागत आहे आणि अतिशय चांगली अशी स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करतोय. 58 धावा झाल्यात आणि 59चा पाठलाग करावा लागेल सचिन स्मृती जासी या संघाला. हायलाइट पाहू शकता करण मडवी काय खेळलाय. प्रत्येक चेंडू अगदी सीमारेषा पलीकडे नेलाय आणि आगळ्या स्टाईल प्रत्येक त्याच्याकडे फटके आहेत. कधी रिव्हर्स शॉट, कधी अगदी लॉंग ऑफच्या वरतून त्याच्या पट्ट्यामध्ये आलं तर वाईडिश लॉंग ऑन रिजन पलीकडे. यासाठी खेळाडू ओळखला जातो आणि प्रचंड बक्षिसे या खेळाडूकडे. जर विचार केला तर मागील 3 ते 4 वर्षामध्ये करण मडवीनं बऱ्याचशा स्पर्धा गाजून सोडल्यात. त्यामुळं हे नाव फार लोकप्रिय आहे आणि बऱ्याचशा खेळाडूंचा तो ऑलराऊंडर राहिलाय. अगदी शांत संयमी पण मैदानामध्ये नेहमी आक्रमण आणि विस्फोटक तो राहिलाय. त्यामुळं 6 चेंडू 6 षटकार, 6 चेंडूवर 6 चौकार, बरीचसा अर्धशतक आणि त्यानंतर अनेक सारे बाईक असतील, अनेक सारे फॉर्मॅट त्याने गाजवलेत. असं करणच्या पण सध्या हायलाइट मैदानामध्ये पाहिजे. दरम्यानच्या कालावधीमध्ये माननीय श्री जनार्दन दामो मडवी यांचं देखील आगमन झालं. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये सर स्वागत करूयात. नेहमीच गावदेवी गावठाण असेल, मयूर स्मृती पुस्तक असेल, त्या स्पर्धेमध्ये त्यांचं फार मोठं योगदान राहत असतं.
येणारे 18 बॉल आणि 59 डावांची गरज समोर साईश म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकिंगला आर्यन नाईकला आपण पाहू शकतो. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. गोलंदाज चैतन्य पाटील दाखल होता. टाकीगावचा सितारा आणि त्याला आपण सध्या गोलंदाजी करत असताना पाहू शकता. समोर साईश दाखल आहे. जासई टेनिस खेळ मधील एक सर्वाधिक बेस्ट खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. प्राऊड ऑफ जासई, जासई एक्सप्रेस अशा अनेक नावानं करत ज्या खेळाडूला ओळखलं जातं मिस्टर JPL. आणि त्याला हा सामना जिंकून द्यायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. ज्या प्रकारे करण आपली इनिंग बिल्ड केली होती, वैयक्तिक 44 कुठल्या होत्या आणि तशीच इनिंग बिल्ड करावी लागेल. आपण जर पाहायला तर गेल्या हप्त्यामध्ये जास्ती संघाच्या विरुद्ध केतन मात्रेनं 18 चेंडूमध्ये 7 डावा देखील चेस केला होता. तशी एखादी इनिंग बिल्ड करावी लागेल. पण समोर साईश आणि त्याच्या समोर चैतन्य पाटील. पहिलाच बॉल, काय भन्नाट वेग पाहायला मिळाला. टाकीगावचा सितारा आणि त्यानं मात्र आपलं नाणं खणखणीत वाजवलं. पहिल्या चेंडूवर मात्र साईशला बीट केलं आणि पहिलाच बॉल डॉट एकडे देखील पाहायला मिळतं. कमालीची बॉलिंग यासाठी चैतन्य ओळखला जातो आणि मागील 2 ते 3 वर्षामध्ये हे नाव फार चर्चेमध्ये राहिलं. संयम अनेक स्पर्धा असतील त्यामध्ये अनेक वेळा आयडॉल आपण चैतन्याला पाहिलंय. यावेळचा बॉल जसा आलाय तसा पाठवलाय. लॉंग ऑनच्या वरतून चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार्क. साईश मात्रेच्या बॅट मध्ये आलाय हा गगनभेदी षटकार. षटकार आलाय चैतन्याच्या विरुद्ध. पहिला बॉल डॉट 0 आलाय. पण साईश देखील शांत बसणार नाहीये. बऱ्याच वर्ष टेनिस क्रिकेट मध्ये त्यानं दहशत गाजवलाय. आणखी नवीन खेळाडू राज करत दाखल होईल. मागील 4 चेंडू आणि तिथवर मात्र 12 धावा देखील येताना पाहायला मिळाल्यात. राज करत नवीन खेळाडू आल्याला मात्र आक्रमण आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय आणि पहिला चेंडू चाललाय सीमा पार. मिनिट धावा 6 आणि या 6 धावेनिशी 10 पटा धावा लागल्या गेल्या ते 18 धावा. आणि पाहू शकताय काय ताकद आहे. जास्त टेनिस क्रिकेटचा केतन मात्रे म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जाईल. प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे नेतो राज. मागील मॅच मध्ये देखील पाहायला गेला तर आल्याला 2 चेंडूवर 2 षटकार लगावले होते. अगोदर टप्प्याचा बॉल थोडासा शरीरक्षा बाहेर टाकला होता पण लॉकेट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पाठीमाग फर्स्ट टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव इथून मिळत जाईल आणि एकेरी धावेनिशी 10 पटा धावा लागले गेले त्या 19 धावा आणि या 19 धावेनिशी समीकडे बदल जाईल. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी सचिन स्फूर्ती जासी या संघाला आणखीन 40 धावांची गरज. 12 बॉल आणि 40 धावांची गरज.
पारगावचे कपिल पाटील यांना आपण इन्व्हाइट करतोय आपण या व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या वेळचा हा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता. बायडिश मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकेरी धावेची लापाटा धाबा लागले गेल्या त्या 20 धाबा. तर समीकरण बदलत जाईल. येणारे 11 बॉल आणि 39 धाबांची गरज. कपिलजी पाटील यांचं देखील इथं आगमन झालं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल यावेळी थोडासा अतिरिक्त उंची गाठली या चेंडून आणि त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात देखील धाव जोडली जाईल आणि एकेरी धाबांची धापाटला धाबा लागले गेले त्या 21 धाबा आणि येणारे 11 बॉल 38 धावांची गरज. समोर आर्यन नाईक आहे. प्रचंड खरं तर हे नाव देखील चर्चेत मिळाले. तर आर्यनची बॅट जर बोलली ना तर नाव देखील सहज बनवू शकतात. आणि यावेळेचा बॉल अगदी खेळून काढला. इशारा धरू काय ते पाहूया. पण एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जातं आणि या 2 धावांनी धापाटला धाबा लागल्या जातील त्या 23 धाबा 23 रन्स. 23 धाबात आपल्याला लागले गेले. शुभम पाटील एक वेगवान गोलंदाज चांगली गोलंदाजी त्याने देखील केलं आणि मागील कालच्या दिवसामध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली तुमची शुभमची. त्यामुळं हे देखील नाव चर्चेमध्ये राहिलंय. येणारे 10 बॉल आणि 36 धाबांची गरज. 10 चेंडू मध्ये आणखीन 6 षटकारांची गरज आहे मॅडी. 10 चेंडू आणि 36 धाबा. श्यामनिक विक्रम सध्या पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये चालू आहेत. निखिल जाधवनं मारलेला जलद शतक देखील आपण पाहिलं. यावेळेचा हा बॉल काय वेग पाहायला मिळाला. पुन्हा वेगवान गोलंदाजी करतोय. रायगड लेदर मध्ये सुद्धा चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली आणि जर पाहायला गेला तर जे मात्र चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जी उरण लेदर प्रीमियर लीग होती त्यामध्ये देखील हे नाव अगदी अग्रगण्य राहतं. तिथे देखील चांगली कामगिरी या खेळाडूची पाहायला मिळत असते आणि या खेळाडूची सुरुवात देखील लेदर पासून झालाय. त्यामुळे त्याचा भन्नाट वेग देखील पाहायला मिळाला. समोर आर्यन आहे. गुडघा फोल्ड करून फटका खेळला. वाईडिश लांबून रिझन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि 2 धाबा देखील इथून कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धाबांनी धापाटल्यावर धाबा लागले गेले त्या 25 धाबा. येणारे 8 बॉल आणि या जिंकण्यासाठी आणखीन 34 धावांची गरज आहे टीम जासेला. 8 मध्ये 34 बनवला लागतील. नावा संघानं 6 मध्ये 32 चीज केलं याच क्रीडांगणामध्ये. पुढल्या 8 मध्ये 34 होतील का. यावेळेचा हा बॉल खेळायचा जरूर होता पण पाठीमागच्या दिशेनं लॉंग स्टॉप रेझर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फक्त एकच मिळेल. त्यामुळं येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 33 धावांची गरज. सात बॉल आणि 33 गरज. यावेळेचा फटका जरूर चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आले तैनात. करून मडवीच्या हातातून चेंडू निसटला पण 2 धाबा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव की तसं पण पाहायला गेलं तर खेळाडू क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर राजगरत होईल धाव बाद. दुसरा आदर लागेल सचिन स्मृती दासई संघाला. आता इथे समीकरण बदललं जाईल. येणारे 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. अक्षय मडवी यांची शुभ असते. आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. पुढील होणारा सामना संस्कार एंटरप्राइजेस पारगाव आणि त्यांच्या विरुद्ध निशांत एरवन दादरपाडा संघ खेळताना पाहायला मिळेल आणि मयूर स्मृती गावठाण संघाचे संघमालक अक्षयजी मडवी यांच्या शुभ असते. आपण नाणेफेकीचा कॉल करतो आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजे संस्कार एंटरप्राइजेस पारगाव संघानं. 6 बॉल आणि 32 गरज. आर्यन नाईक छोटा पॅकेज बडा धमाका. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न पण पाठीमागे यशस्वी करण मडवी आहे तैनात. महत्वाची विकेट सार्थक घडत आल्याला मिळवले. पहिल्या चेंडूवर मोठा हात लागलेला टीम सचिन स्मृती जासई संघाला बॅक टू पॅल पळताना लागेल आर्यन नाईक या खेळाडूला. 5 चेंडू आणि आता मात्र 32 धावांची गरज. 5 चेंडू आणि 32 धावा.
आदित्य पाटील आला, पण यावेळेचा बॉल भन्नाट वेग पाहायला मिळाला. येणारे आता 4 चेंडू आणि 32 धावांची गरज. चांगली सध्या गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे गोलंदाजी करत असताना हरिचंद्र स्मृती क्रिश अद्विक 11 भूमिका स्पोर्ट चिरले संघाची. अनेकित घर त्यांनी पुरस्कृत केला. संघ देखील सध्या गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल अगदी आडव्या वाटणे खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग रिजन मध्ये आदित्य पाटीलनं फटका खेळला होता. शुभम आहे डीप मध्ये ज्यांना चेंडू अडवला. आणखी सिंगल रन्स मिळेल. आता या मॅच मध्ये येणारे 3 चेंडू आणि 31 धावांची गरज. थोडस अशक्य असं आव्हान आहे. यावेळेचा बॉल बदनाट वेग लावून अपेल आणि बॅटची लिडिंग एज घेऊन पाठीमागच्या दिशेनं आणखीन एक हात लागला टीम सचिन स्मृती जासई संघाला. चैतन्यला आपण पाहिलं किंजलच्या स्पर्धेमध्ये अक्षरशः ज्या खेळाडूनं एक वेगळा विक्रम देखील त्यांनी केला होता. पण यावेळेचा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अगदी आता या मॅच मध्ये औपचारिकता राहिलाय. कारण ज्या प्रकारे करण मोडीने केलेली बॅटिंग आहे 44 धावा त्याने कुठल्या. चला भार्गव संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला. आपला निर्णय घेऊन आपण मैदान दाखल व्हा. यावेळेचा काय कमालीचा फटका खेळलाय. जाता काय होईल आपण आपल्या नावाची एक वेगळी छाप खेळाडू मिसळलाय. मिळतील धावा 6 आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट ज्या खेळाडूची चर्चा प्रचंड असते आणि ज्या खेळाडूनं अनेक विक्रम केलेत असा सर्वांचा लोकप्रिय खेळाडू. या खेळाडूला पण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊयात. ज्यानं 44 धावा कुठल्यात 14 बॉल आणि 44 धावा करून महेश मडवी ठरला या सामन्याचा हिरो.